खालापूर तालुक्यातील मौजे कळता मोकाशी ठाकूरवाडी इथं वृद्ध आदिवासी आणि महिला यांना मारहाण केल्याबद्दल 2 परप्रांतीय कामगारांना अटक करण्यात आली आहे। काल रात्री खालापूर तालुक्यातील मौजे कलोते मोकाशी ठाकूरवाडी येथील एका वृद्ध कमलू शिंगवा यांना त्यांच्या मुलाच्या दुकानाशेजारी सूरज मिश्रा आणि मनुजा मखेजा यांनी मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली। तसंच त्यांनी दुकानातील खुर्च्या, पिण्याच्या पाण्याचं भांड आणि इतर साहित्य याची तोडमोड केली। तर त्यांना जाब विचारण्याला गेलेल्या महिलेलाही त्यांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करून पळून गेल्याचंही सांगण्यात येत आहे। जखमी कमलू शिंगवा यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्या डोक्याला मार बसला असून टाके पडले आहेत। याबाबत राम शिंगवा यांनी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। संपूर्ण ठाकूरवाडी खालापूर पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हेगार यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। खालापूर पोलिसांनी अतिशय संयमाने ही परिस्थिती हाताळली। संशयित आरोपी सूरज मिश्रा आणि मनुजा मखीजा या दोघांवर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 55/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 115(2), 324(2), 351, 352(3) आणि 5 सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा 1989 सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 3/1 R31 S32 तसंच VA गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेऊल करत आहेत। 18(1) कलम 115(2), कलम 324(2), कलम 351, कलम 352 आणि कलम 305 त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 त्याचे कलम 31R आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 त्याचे कलम 1S आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 32 VA याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणजे आपण जो आपला ॲट्रॉसिटी ॲक्ट सगळ्यांना माहिती आहे, SC ST ॲक्ट म्हणून ज्याला ओळखला जातो, तर त्या कायद्याच्या अंतर्गत या सर्व आरोपींवर आरोप किंवा गुन्हे दाखल केलेले आहेत। तर मी सर्वांना एक विनंती करेन की आता आपण सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे। आपल्यामध्ये जो गैरसमज होता की आत्ताच साहेबांनी सांगितलं की पोलीस FIR वगैरे काय दाखल करून घेत नाही, तर तसं काही नाही। तर इथे त्यांनी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे FIR तो दाखल करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली जाईल आणि पुढली जी प्रोसेस असेल ती न्यायालयात असेल। आणि जो प्रश्न आहे की आरोपींना आजच अटक व्हायला पाहिजे होती, पण ते तसं कायद्यामध्ये नाही। कारण ॲट्रॉसिटी कायद्याला किंवा एखादा जो गुन्हा असतो त्याच्यामध्ये जर 9 वर्षांचा कारावास असेल, 7 वर्षांचा कारावास असेल, एवढी जर त्याला शिक्षा असेल त्याच्या पुढची, तर त्याला तात्काळ अटक केली जाते। तर ॲट्रॉसिटीमध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे। तर त्याच्यामुळे त्यांना आज अटक केली नाही जाईल, तर ती न्यायालयीन प्रोसिजर नंतर न्यायालयात त्याबद्दल निकाल दिला जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर कुठली शिक्षा आहे त्याबद्दल ती शिक्षा त्यांना ठोठावली जाईल। जमलेले आहोत की त्यांना जो त्यांच्यावर अन्याय झाला आहे तर त्याला न्याय मिळावा यासाठी आपण सगळे संघटनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर गावकरी आपण इथे जमलेले आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।